मार्क वरती पहिलं षटक हाताळण्याच्या तयारीमध्ये मनोहरला पाहतोय. स्ट्रायकिंग इनला राहुल, नो स्ट्रायकिंग इनला विठ्ठल. ही सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरची मॅच. पहिला चेंडू लोवा फुलटॉस होता. अगदी पहिलं तर कवाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न अपयशी राहिला. फलंदाज राहुल. बाट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. पहिला चेंडू इथून डॉट आलाय. खऱ्या अर्थाने विचार केला तर षटकाला अर्थात दुसऱ्या दिवसाला झाली आहे सुरुवात ती निर्धाव चेंडू ना. पहिला चेंडू आलाय निर्धाव. गोलंदाज मनोहर. पुन्हा निर्धाव. हा देखील फुलटॉस होता. पुन्हा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा अपयशी राहिला फलंदाज राहुल. अपयशी राहिलाय फलंदाज राहुल. या फलंदाजाला पाहतोय आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ उर्वरित संपुष्टात आला. 4 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. जवळपास पाहिलं तर दोन्ही चेंडू फुलटॉस होते. या ठिकाणी बादची अगदी पाहिलं तर अपील केली होती. इथून तिसऱ्या पंचांना मात्र रेफर केलंय. तर इथून नो डाऊट असेल. फलंदाज सुखरूप असेल क्रीज मध्ये. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. दरम्यान सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय मनोहर या गोलंदाजाला. पहिलं षटक मार्गस्थ आणि या पहिल्या षटकात आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावांचा जर का विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर आतापर्यंत इतकी धाव खर्च केली नाहीये गोलंदाज मनोहर. या गोलंदाजांना राहुलला अक्षरशः थांबवलंय, जखडून ठेवलंय या पहिल्या षटकात. आणखीन एक सुरेख गोलंदाजी आहे. लागोपाठचा चौथा चेंडू आला निर्धाव. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. माडेंडीन पॉवर प्लेचा षटक होता. जवळपास आतापर्यंत पाहिलं तर सुरेख गोलंदाजी. या षटकातील जवळपास 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. अजून 2 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. 2 बॉल वरती एखादा मोठा फटका येणार का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अलोंग दी कार्पेट बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर्स कडे. त्या ठिकाणी सतरक्षक नाहीये. बॉल फरार. या धावा मिळतील 4. आलाय खूप कालावधीनंतर हा चौकार. इथून नो बॉल. इथून नो बॉल. तृतीय अर्ज हे प्रतिबंध आहे. सर्कलच्या बाहेर सतरक्षक होता. खऱ्या अर्थानं लेग पंचांच्या भूमिकेत अमर वागचौरे यानं पाहिलं, जाणून घेतलं अक्षरशः त्या सतरक्षकाला. इथून नो बॉल. 1+4 अशा मिळतील या 5 धावा. इथून प्रेरची संधी. फलंदाज राहुल. या फलंदाजाला धावसंख्येचा विचार केला तर येणाऱ्या जवळपास 5व्या बॉलवरती या 5 धावा. स्वतःचा आणि संघाचा धावसंख्या 5 या धावसंख्येनं खातं ओपन केलंय. 5 धावा स्कोर कार्ड वरती. मोठा फटका आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका. थोडीसे ऑफ स्पीड करा पाहतोय. एकदा पूर्ण दुहेरीचा प्रयत्न चालवलाय. 2 देखील पूर्ण. इथून मात्र पाहिलं तर 2च धावसंख्येवरती थांबवलंय. या 2 धावा 2च्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढत असताना जाऊन पोहोचले बिनबाद 7 या आकड्यावरती. 7 धावा इथून मात्र पाहतोय त्या सालोक बी संघाच्या. इथून पाहिलं तर लाईन चेक करावी लागेल.
इथून पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना रेफर केलंय व्हाईट बॉल साठी. व्हाईट बॉल. अवंतर धाव. अवंतरच्या साह्याने धावसंख्या 8. शेवटचा बॉल शिल्लक आहे. कोणताही संघावरती अन्याय केला जाणार नाहीये याची दक्षता घ्या आपण. व्हाईट बॉल. अवंतर धाव. आखूड टप्पाचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर खऱ्या अर्थानं सरळ एसटी रक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. इथे डॉट बॉल अर्थातच निर्धाव. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता षटक क्रमांक 1 इथून संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत बिनबाद 8 धावा या धाव फलकावरती पाहतोय सालोक बी संघाच्या. धाव फलकावरती धावा 8 धावा पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरे षटक गोलंदाजीसाठी कोणत्या गोलंदाजावरती इथून भरोसा दाखवला जाईल पराडे संघाकडून. जयेश गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्रायकिंग इनला विठ्ठल. जवळपास 7वा चेंडू त्याचा वाटेला आलाय. पहिला चेंडू स्लोवर राम कमी गतीने टाकलेला बॉल पाठीमागे फाईन स्लिपला झाली चुकी. त्याच्यानंतर बाईच्या स्वरूपात आलेली ही एक धाव खऱ्या अर्थाने एकवटली जाईल. पहिला बॉल स्वतःसाठी पेश करत असताना विठ्ठल याला आपण पाहिलं जरूर. जयेश गोलंदाजीसाठी आल्यानंतर पहिल्या बॉलवरती त्यानं एक धाव खर्च केली आहे. धावसंख्या आतापर्यंत 9 या आकड्यावरती पाहतोय. 9 धावा स्कोर कार्ड वरती गोला केल्यात अक्षरशः जमा केल्यात त्या सालोक बी संघाना. एसटी रक्षकाने केली होती चुकी पहिल्या चेंडूवरती. त्याच्यानंतर 17 क्षणामध्ये बदल केलाय. राहुल आता स्ट्रायकिंग एंड वरती. गोलंदाज जयेश गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. आतापर्यंत एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. त्याच्यानंतर दुसरा चेंडू इथून निर्धाव चेंडू पाहतोय. लोवा फुलटॉस ऑन साइडला मिड विकेटला गॅप मध्ये बॉल फरार. पुन्हा धावा मिळतील 4. आलाय तो राहुलचा बॅट मधून हा चौकार. 4 धावा 4च्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 13 या आकड्यावरती. 13 धावा विदाउट लॉस ऑफ 0 विकेट्स. हे सध्या अशा घडीला सालोक बी संघाचा आपण पाहतोय. दुसरं षटक आतापर्यंत मार्गस्थ असताना इथून व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांना इथून रेफर केलाय सतरक्षण करणाऱ्या संघाने.
इथून निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. 13 धावा धावफलकावरती. गोलंदाज जयेशला पाहतोय. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली जयेशनं. जवळपास 5 धावा त्यानं खर्च केल्यात. फुल टॉस बॉल पाठवलाय मिड विकेटला, लॉंग ऑनला, सीमारेषेच्या बाहेर आलाय. राहुलच्या बॅट मधून हा षटकार. पाचव्या बॉल वरती आलाय षटकार. राहुलच्या बॅट मधून षटकार आलाय. षटकारच्या साह्याने धावसंख्येत भर. अगदी वेगाने धावसंख्या वाढत असताना धावसंख्या पोहोचली ते 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. अजून शेवटचा 1 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. याच दरम्यान एक्सा कवच कडे बॉल मार्गस्थ झालाय. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. दुहेरी धावसंख्येचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा सहज रीतीने पूर्ण. रनिंग मिड विकेट म्हणावं लागेल. 2 धावा 2च्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 21. एकवीस धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. षटकार आलाय विठ्ठलच्या बॅट मधून. धावसंख्या 27. 27 धावा धावफलकावर. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय गोलंदाज सूरज या गोलंदाजाच्या षटकारानं. पुन्हा एकदा आडवा बॅटनं हा फटका पाहतोय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार चौकार. धावफलकावरती धावा 31 धावा. या षटकातील अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खऱ्या अर्थानं या षटकातील विठ्ठलला जसे स्ट्राईक मिळाले त्यांना अगदी मोठ्या फटक्याला सुरुवात केली. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, सुरेख फटकेबाजी पाहतोय. तिसरा बॉल या ठिकाणी पाहिलं तर एक्सा कवच कडे बॉल ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी सतरक्षक बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत एकच धाव अर्थात सिंगल. या एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 32 या आकड्यावरती. बत्तीस धावा धावफलकावरती पाहतोय. या षटकातील आतापर्यंत पाहिलं तर जवळपास सूरजनं 11 धावा खर्च केल्या 3 बॉल वरती.
अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कितपत धावा खर्च करू शकतो सूरज हा गोलंदाज, कितपत धावसंख्येला नेऊन पोहोचवण्याचं काम करेल. तर राहुल आणि विठ्ठल या दोन फलंदाजावरती आता नजरा असतील त्या सालोक संघाच्या. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. इथून पाहिलं तर अगदी हा बॉल शरीरावरती आदळलाय. फुलटॉस बॉल होता, अर्थातच नो बॉल. इथून मात्र नो बॉल घोषित केलाय. 1+1 अशा मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येनं धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. फ्रेडची संधी असेल फलंदाज विठ्ठल या फलंदाजाला. चौतीस धावा, फ्रेडची संधी फलंदाज विठ्ठल या फलंदाजाचा असेल. याच दरम्यान पाहिलं तर तिसरे षटक आतापर्यंत हे खूप खराब षटक आहे. इथून ब्लॉकर रिजन मध्ये अगदी इथून निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अजून जवळपास 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला पंच लगेच सामना स्टार्ट करा. हा निर्धाव चेंडू आहे, याची दक्षता घ्या. अगदी फलंदाजाच्या शरीराच्या अगदी लगतचा हा बॉल होता. अडवा बाटनं हा फटका पाहतोय. 30 आतमध्येच बॉलला थांबवलाय. दुहेरीचा प्रयत्न अगदी वेगानं विठ्ठल बॉल पर्यंत. शतरक्षकांना थोडीशी खराबपैकी पाहिली, त्यानंतर सुखरूप क्रीज मध्ये पोहोचला तो विठ्ठला फलंदाज. पुन्हा एकदा 2 धावा, 2च्या मदतीने धावसंख्या 36 या आकड्यावरती पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉल वरती काय घडणार? तिसरं षटक आतापर्यंत पाहिलं तर हे खूप महागडं ठरलंय ते पराडे संघासाठी. लवा फुलटॉस बॉल होता. इथून मात्र एकेरी धाव शेवटच्या बॉलवरती. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 37 धावा, बिनबाद 37. आतापर्यंत पार्टनरशिप बीड रायरी ती विठ्ठल आणि राहुल या 2 फलंदाजांची. सदतीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक. लहू गोलंदाजीसाठी शेवटचं षटक. गोलंदाजी मार्क वरती लहू. इथून पाहतोय तर फटका चांगला आहे. बॉल चाललाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
लहूचं स्वागत केलंय चौकारानं. फलंदाज विठ्ठल या फलंदाजांना 41 धावा या धावपटल्यावरती आतापर्यंत जोडल्यात. सुरेख फटकेबाजी होताना पाहतो या सामन्यामध्ये. अक्षरशः मोठमोठे फटक्या विठ्ठल या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिले जरूर. अकोटप्पाचा बॉल पाठीमागे भिरकावून दिलाय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार. आणखीन एक लागोपाठचा हा दुसरा चौकार. इथून खऱ्या अर्थानं पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अनसक्सेस राहिला यष्टी रक्षक. इथून एकच धाव. एकच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 46 या आकड्यावरती. 46 धावा फलकावरती पाहतोय. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लवया गोलंदाजाच्या चौकारानं स्वागत केलं होतं. लागोपाठचे 2 चौकार तदनंतर एकेरी धाव अर्धाचा सिंगल. चला सामना लगेच स्टार्ट करा. कुठलाही विलंब न करता सामना लगेच स्टार्ट करा. धावांचा विचार केला तर बिनबाद 46 धावा. इथून व्हाईट बॉल अवंतर धाव. अवंतरच्या मदतीनं धावसंख्या 47. मोठी भाग्यदारी रचली आहे ते राहुल आणि विठ्ठल या 2 फलंदाजांना. इथून निर्धाव चेंडू. आणखीन एक सुरेख गोलंदाजी. पाहतोय 47 धावसंख्येवरती थांबवलाय. जिथून लागोपाठचे 2 चौकार आले तदनंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय लहू या गोलंदाजाची. शेवटचा बॉल शिल्लक. 50 धावा पूर्ण होणार का याच्यावरती आता खऱ्या अर्थानं सालोक बी संघाचं लक्ष असेल. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर 50 धावा पार होऊ शकते. इथून लय मोठा फटका बसलाय. एक्स्ट्रा कव्हर कडे झेल सोडली. बॉल चाललाय तो सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करणारा हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले 51. येणारे 24 चेंडू 52 धावसंख्येचं लक्ष उभं केलंय सालोक बी संघानं पराडे संघासमोर.
चला वायसीसी डोनेवाडी संघाचा कर्णधार आणि गौर कामत संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच समालोचन कक्षाकडे. वायसीसी डोनेवाडी आणि त्यांच्या विरोधात गौर कामत या दोन संघादरम्यान दुसरा सामना रंगेल. गोलंदाजीसाठी सागर, स्ट्रायकिंग इनला रवी, नो स्ट्रायकिंग इनला मनोहर अशी जोडी रंगली मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं 51 धावा प्रथमतः बॅटिंग करीत असताना ठोकल्या त्या सलग बी संघानं आणि 52चं भलं मोठं आव्हान रचलं. अर्थातच टार्गेट ते 52 धाव संख्येचं. गोलंदाजीसाठी सागर, स्ट्रायकिंग इनला रवी. पहिलं षटक सागर वाघमारे, लोवा फुलटॉस. पहिला चेंडू इथून पहिलं तर व्हाईट बॉल, एक अवंतर धाव संख्येनं खऱ्या अर्थानं इथून मात्र खातं ओपन झालंय. ते पराडे संघाचं 52चा पाठलाग करायचंय. मोठमोठे फटके पहिल्या षटकात मारावे लागतील. 30 प्रतिबंध. लोवा फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं, फटका अगदी फसला होता. झेल पर्यंत काही क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. बॉल उचलणार फेकणार दत्तपर्यंत दरम्यान एकेरी सिंगल. दहीगाव, माफी असावी, दहीगाव संघाला आपण पाहतोय जातो मासच्या दरम्यान. इथून खऱ्या अर्थानं बादची अपील केली होती, पंचांनी नाकारले. दरम्यान बाईच्या स्वरूपात ही पुन्हा एक धाव. एक या धावसंख्येनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 3 धावा धाव फलकावरती पाहतोय. षटक पहिलं मार्गस्थ आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बादची अपील केली होती. इथून पंचांनी नाकारला, इथून थांबवलाय. अक्षरशः रवी या फलंदाजानं मनोहर या फलंदाजाला थांबवलाय. एलबी साठी नाहीये. बिमर आणि वाईड फक्त 2 रिव्ह्यूचा वापर केला जाईल. एक बिमर आणि त्याच्यानंतर दुसरा वाईड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. झेलची शक्यता, झेल टिपले. फलंदाज बाद. पहिला धक्का
दहीगाव संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, झेलची शक्यता. अरविंद त्या ठिकाणी रनिंग कॅच, सुरेख झेल टिपल्या. गेल्या पावली माघारे परतावं लागेल फलंदाजाला. इथून फलंदाज झालाय बाद. जयेश न्यू बॅट्समन. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे 19 चेंडू, अजून 49 धावसंख्येची गरज आहे. इथून पाहिलं तर अगदी ब्लॉकर रिजन मध्ये फेकलेला हा बॉल होता. फलंदाजाला समजलं देखील नाहीये. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पहिलं षटक संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 2-3 हे सध्याच्या घडीला आपण पाहतोय ते दहीगाव संघाचं समीकरण. येणारे 18 चेंडू विजयासाठी करायचे आहेत ते 49 धावा. गोलंदाजीसाठी अरविंद. गोलंदाजी मार्क वरती अरविंद. दुसरं षटक अरविंद या गोलंदाजाला प्राचारित केलंय सालोक बी संघाना. पहिला चेंडू अकोट टप्पाचा होता. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगाने यष्टीरक्षकाच्या हातात. इथून निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. निर्धाव चेंडू अर्थात डॉट चेंडून झाली गोलंदाजीला सुरुवात. पहिला चेंडू पाहिला तर अचूक टप्पा लेंथ वरती अरविंद या गोलंदाजाचा. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन अगदी बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न अपयशी राहिला. अनसक्सेस ठरला फलंदाज. इथून आणखीन एक निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहतोय. खऱ्या अर्थाने विचार केला तर या दुसऱ्या षटकात पहिल्या षटकात अवघ्या 3 धावा खर्च केल्या सागर वाघमारे गोलंदाजांना. त्यानंतर 2 फलंदाजाला बाद देखील केलं त्यांना. त्यानंतर अरविंद गोलंदाजाला प्राचारित केलं. गोलंदाजीसाठी पहिले 2 चेंडू अगदी योग्य टप्पावरती हाताळलं. त्यानंतर इथून पाहिलं तर तिसरा बॉल. इथून धावा मिळतील त्या 2 धावा.
इथून व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. अवंतर धाव. अवंतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले दरम्यान 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावर. इथून सुरेख गोलंदाजी. त्रिफला उद्ध्वस्त दांडी गोल. फलंदाज झालाय बाद. चला वायसीसी डोनेवाडी संघाचा कर्णधार आणि गौरकामत संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच. चला गौरकामत संघ आणि वायसीसी डोनेवाडी संघ टॉस करण्यासाठी या लगेच. गोलंदाज अरविंद. इथून फटका फसला. जेलची शक्यता होती. त्या ठिकाणी हाऊसस्पीड थोडीशी खराब पाहतोय. दरम्यान एकच धाव एकेरीवरती थांबवलाय. एकच्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 7च्या घरात. चला सुमित वाघमारे गौर कामत आपण या टॉस करण्यासाठी लगेच. इथून बादची अपील केली. पंचांनी नाकारलाय. दरम्यान लगेच एकेरी धाव. एक धाव काय रोकत नाही. एकच्या मदतीने धावसंख्या 8. 2 षटकांचा खेळ संपलाय. खऱ्या अर्थानं दुसरं षटक अरविंद या गोलंदाजानं देखील सुरेख हे षटक हाताला. उघ्या 5 धावा खर्च केल्यात ते अरविंद या गोलंदाजानं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती धावा 3 बाद 8. तिसरं षटक टीमचा कर्णधार आहे राहुल गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू लोबो फुलटॉस. खऱ्या अर्थानं लॉंग ऑनला फटका. त्या ठिकाणी सतरक्षकाला चकवून बॉल चाललाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती राहुल या गोलंदाजाचं केलंय स्वागत. ते चौकारांना आल्या त्या पहिल्याच बॉलवरती या 4 धावा. 4च्या मदतीनं धावसंख्या अगदी वेगानं वाढत असताना जाऊन पोहोचले 3 बाद 12. येणारे 11 चेंडू इथून गरज आहे 40 धावसंख्येची. मोठा फटका. फटका अगदी पाहिला तर मिड विकेट कडे फटका फसला होता. झेल टिपल्या. फलंदाज होईल बाद. इथून फलंदाज झालाय बाद. डोनेवाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चला गौरकामा संघ कर्णधार लवकरात लवकर पाठवा. बारा धावा. 12 या धावसंख्येवरती लागणारा हा चौथा धक्का आपण पाहिला तर दहीगाव संघाला. बादची कडा. इथून मात्र पाहिलं तर फलंदाज होईल बाद.
टॉस जिंकलाय तर गौर कामत संघानं निर्णय कळवा लगेच. टॉस जिंकलाय तर गौर कामत संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जातो मागच्या दिशेनं इथून शरीरावरती बॉल बदललाय. सूर्य गोलंदाजी पाहतोय. राहुल या गोलंदाजाची एकतर्फे हा सामना जवळपास सालुक बी संघाच्या बाजूनं. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी पाठीमागच्या दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न अनसक्सेस राहिला. इथून निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलकाचा विचार केला तर 4-13 येणारे 6 चेंडू विजयासाठी 39 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजीसाठी अरुण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. इथून निर्धाव चेंडू. हा सामना जवळपास सालोक संघाच्या बाजूने झुकलाय. यानंतर होणारा सामना गौर कामत आणि त्यांच्या विरोधात YCC डोनेवाडी या दोन संघादरम्यान हा सामना रंगेल. जवळपासचे दोन्ही संघ मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये. इथून सामना जिंकलाय तो सालुक बी संघानं आणि पराभवाला सामोरं जावं लागेल ते दहिगाव संघाला.